जनतेच्या डोळ्यातले अश्रू पुसणं, त्यांच्या विकासासाठी उद्धारासाठी काम करणं, मला वाटतं आमदार म्हणून ही जबाबदारी आपली असते. हे जबाबदारीचं भान असलं की आपोआप असं काम आपल्या घडत राहतं. राज्यातलं देवभक्त सरकार, राज्यातलं उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या पद्धतीनं ज्या पद्धतीने सरकार जनसामान्यांसाठी सगळे मिळून काम करतात, त्यांचं ध्येय धोरण आणि प्रधानमंत्र्यांचं ध्येय धोरण जर का खालपर्यंत पोहोचवण्यासाठी, तो लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जर का कुठलेही अधिकारी, ते सिडकोचे असो किंवा महापालिकेचे असो किंवा कुठल्याही प्राधिकरणाचे असो, ते जर का अडचण आणत असतील, आडकाठी करत असतील, तर आमदार म्हणून तो सत्तेतला आहे की विरोधातला आहे हे न बघता आमदार म्हणून आपलं ते कर्तव्य आहे की त्याला वाचा फोडली, त्याच्यामध्ये आवाज उचलला पाहिजे. आणि जर का एखादा निर्णय सरकारकडनं करून घ्यायचा असेल, आम्ही सरकारकडनं करून घेऊ. एखादा विषय सरकारने चांगला केलाय, तसं या सिडकोच्या घरांचा विषय होता, सरकारने केलं, 67,000 घरं जाहीर केली, सगळं केल्यानंतर लॉटरी केली, पण या किमती मात्र फुगवण्याचं काम सिडकोने केलं. हे सरकारला सांगण्याचं काम करत होते की नाही आम्ही किमती बरोबर ठेवल्या. त्याच्यामध्ये माझ्यासारख्या एखाद्या कोणाला आमदाराला काम करावं लागेल, त्याच्या सगळे गोष्टी आतल्या करून काढाव्या लागतील, त्याचे बोर्ड रेझोल्युशन काढावे लागतील. तुम्ही केलेले निर्णय आणि तुम्ही वागताय कशी याची तफावत समोर आणावी लागेल. ही आपण आणली. त्या माध्यमातून सिडकोच्या त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांचं पितळ उघडं केलं आणि त्या माध्यमातून निर्णय झाले आणि सिडकोच्या घरांच्या किमती 10% थेट कमी झाल्या. जीएसटीचा एक्स्ट्रा मिळणारा लाभ, ईडब्ल्यूएस अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेची मिळणारी सबसिडी, हे सगळं जर मोजलं तर हा बेनिफिट 15 ते 20% घरात जातो. आणि जर का आकडेवारीच सांगायचं झालं तर 2.5 लाख ते 3.5 लाख नागरिकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारा हा निर्णय